नमस्कार मंडळी. प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, दिनांक 17/10/2025 रोजीचं पत्र मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे. यामध्ये बघा, हे पत्र लिहिलेलं आहे संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. आणि या पत्राचा जो विषय आहे तो विषय आपण समजून घेऊ. बघा, इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत या अगोदर बघा आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला होता की टीईटी बंधनकारक करण्याबाबतचा. त्या अनुषंगानेच या ठिकाणी जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र बघा आपल्यासमोर आहे, टीईटी उत्तीर्ण करण्यासंदर्भात. या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलंय ते आपण पाहू. उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 16/10/2025 रोजी व्हीसीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालीलप्रमाणे कळविण्यात येते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 मध्ये दिनांक 1/9/2025 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद आहेत. बघा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे सेवेत असलेले शिक्षक आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी भरती झाले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी 2 वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. या ठिकाणी हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, या ठिकाणी यांनी काय सांगितलं आहे की आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि त्यांच्या निवृत्तीस 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा कालावधी उरलेला आहे. यांनी काय करायचं आहे, 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. आणि तुम्हाला सांगतो, आता आपण टीईटीचे फॉर्म भरलेले आहेत, तर सीटीईटी आणि टीईटी वर्षातून एक वेळा होते साधारणतः. तर आपल्याला 4 वेळेस परीक्षा देता येईल, कारण टीईटी आणि सीटीईटी दोन्ही एकाच लेवलच्या परीक्षा आहेत. सीटीईटी पास झालं तरीही चालेल. विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र निवृत्ती लाभ मिळविण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवा काल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचं हे पत्र आहे. आणि या पत्रामध्ये सांगितलंय, ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षांपेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील. मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने, म्हणजे ज्याची सेवा 5 वर्षांपेक्षा कमी शिल्लक आहे, पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. अल्पसंख्याक शाळांना आरटीई कायदा लागू नाही, त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 मध्ये दिनांक 1/9/2025 रोजी दिलेल्या निर्णयास अनुसरून प्रकरणी कार्यवाही करावी. अशा प्रकारचं हे पत्र जे आहे ते कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी लिहिलेलं आहे. तर आपण काय करायचं आहे, बघा, टीईटी द्यायला सुरुवात केली तरी चालेल. आणि या संदर्भामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळा, इतर ज्या काही आस्थापनांच्या आहेत त्या सर्वच शाळांबाबत महाराष्ट्र शासन लवकरच एक पत्र काढेल. त्यानुसार बाकी गोष्टी सर्व क्लिअर होतील.
अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपण आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.